नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.5. प्रश्न नंबर 1. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल. मित्रांनो 2,02,000. बघा आता पर्याय क्रमांक 1 आहे 20,200. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. आपल्याला 2,02,000 हे अंकात कसे लिहितात ते ओळखायचे. मग पर्याय क्रमांक बी आहे 2,02,000. पर्याय क्रमांक बी सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक सी आहे 2,02,000. बघा मित्रांनो 2,000 एकक दशक शतक हजार म्हणजे 2,000 आणि एकक दशक शतक हजार 10,000 लाख 2 लाख 2,02,000 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक डी आहे 22,000. मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2,02,000. प्रश्न नंबर 2. 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती? मित्रांनो 5,43,823 या संख्येमध्ये 2 वेळेस 3 आहे. बघा एकक स्थानी आहे 3 आणि त्यानंतर एकक दशक शतक आणि हजार हजार स्थानी सुद्धा आहे 3. आता हजार स्थानी जो 3 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 3,000 आणि एकक स्थानी जो 3 आहे ज्याची स्थानिक किंमत आहे 3. आपल्याला दोघांमधला फरक शोधायचा आहे म्हणजे मित्रांनो आपण करणार वजाबाकी. आता 3,000 मधून 3 गेले मित्रांनो आपण तोंडी उत्तर सांगू शकतो 2,997. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 2,997. प्रश्न नंबर 3. 47,569 या संख्येतील दशसहस्र 10,000 स्थानचा अंक कोणता? मित्रांनो या संख्येतील दशसहस्र, आता सहस्र म्हणजे हजार आणि दशसहस्र म्हणजे 10,000. मग मित्रांनो 10,000 स्थानी कोणता अंक आहे? एकक दशक शतक त्यानंतर सहस्र आणि दशसहस्र म्हणजे मित्रांनो 10,000 किंवा दशसहस्र स्थानी आहे 4 हा अंक. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 4. प्रश्न नंबर 4. 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्र हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही आहे. मित्रांनो 44,444 ही संख्या आहे. या संख्येमध्ये दशक स्थानी आहे 4. या 4ची स्थानिक किंमत आहे 40. त्यानंतर सहस्र म्हणजेच मित्रांनो हजार एकक दशक शतक आणि हजार हजार स्थानी आहे 4. या 4ची स्थानिक किंमत आहे 4,000 आणि मित्रांनो या दोघांच्याही स्थानिक किमतीची आपल्याला करायची बेरीज. मग आता हजार स्थानी आहे 4 ज्याची स्थानिक किंमत आहे 4,000. दशक स्थानी आहे 4 याची स्थानिक किंमत आहे 40. मित्रांनो दोघांच्याही स्थानिक किमतीची बेरीज 0शी 0 4शी 4 0 आणि 4 आपल्याला उत्तर मिळालं 4,040. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 4,040. प्रश्न नंबर 5. 56,84,321 या संख्येतील 8 व 3 अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? मित्रांनो बघा 56,84,321 या संख्येमधील 8 आणि 3. बघा 8 आहे एकक दशक शतक हजार आणि 10,000. 8 हा अंक आहे 10,000 स्थानी आणि त्यानंतर 3 हा अंक आहे शतक स्थानी. दोघांच्याही स्थानिक किमतीमधला फरक म्हणजे आपण करणार वजाबाकी. आता 10,000 स्थानी जो 8 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 80,000 आणि त्यानंतर शतक स्थानी जो 3 आहे ज्याची स्थानिक किंमत आहे 300. मित्रांनो या दोघांच्याही स्थानिक किमतीमधला फरक म्हणजे 80,000 वजा 300. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 0 0. आता इथे होणार 10 9 आणि 7. फक्त वजाबाकी आहे 10तून 3 गेले खाली राहिले 7. 9शी 9 आणि 7शी 7. मित्रांनो आपलं उत्तर आलं 79,700. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 79,700. प्रश्न नंबर 6. 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? मित्रांनो 18,759 या संख्येमधील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत. कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? मित्रांनो आपण सांगू शकतो बघा एकक स्थानी आहे 9 या 9ची स्थानिक किंमत आहे 9. दशक स्थानी आहे 5 ची स्थानिक किंमत आहे 50. त्यानंतर शतक स्थानी आहे 7 7ची स्थानिक किंमत आहे 700. त्यानंतर हजार स्थानी आहे 8 8ची स्थानिक किंमत आहे 8,000 आणि 10,000 स्थानी आहे 1
या एकची स्थानिक किंमत आहे मित्रांनो 10,000, म्हणजे सर्वात जास्त स्थानीय मूल्य असलेला अंक आहे मित्रांनो एकची स्थानिक किंमत आहे 10,000, ही सर्वात जास्त आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 1. प्रश्न नंबर 7. 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, किती 3 अंकी संख्या बनवता येतील? मित्रांनो 9, 8 आणि 0 या अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि 3 अंकी किती संख्या बनवता येतील? मित्रांनो जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, म्हणजे एका संख्येमध्ये कोणताही अंक डबल किंवा रिपीट होणार नाही. मग आता 3 अंकांचा वापर करून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे. पण मित्रांनो आपल्याला या अंकांमध्ये 0 दिलेला आहे. मग आपल्याला जास्तीत जास्त किती संख्या बनवता येतील? तर मित्रांनो 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत. सुरुवातीला मित्रांनो आपण अगोदर घेणार 9, त्यानंतर 8 आणि 0, म्हणजे मित्रांनो पहिली संख्या तयार झाली 980. आता आपण सुरुवातीला 9च घेणार, पण 0 आणि 8 यांची अदलाबदल करणार, म्हणजे 0 आणि 8. दुसरी संख्या तयार झाली 908. आता त्यानंतर मित्रांनो आपण सुरुवातीला घेणार 8, 9 0, म्हणजे 890. आता मित्रांनो त्यानंतर आता 9 आणि 0ची अदलाबदल करणार, 8 0 9, म्हणजे 809. आता मित्रांनो सुरुवातीला आपण अगोदर 9 घेतला, त्यानंतर सुरुवातीला 8 घेतला. आता आपण सुरुवातीला 0 घेऊ शकत नाही, कारण की सुरुवातीला जर मित्रांनो 0 घेतला तर ती संख्या 2 अंकीच तयार होते. म्हणजे मित्रांनो या 3 अंकांचा वापर करून आपण 3 अंकी जास्तीत जास्त फक्त 4 संख्या बनवल्या. 3 अंकी संख्या बनवता येतील. तर मित्रांनो किती संख्या बनवता येतील? फक्त 4च संख्या बनवता येतील. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 4. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 1.5 संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.